शिवाजी महाराजांवरील चुकीच्या इतिहासाचा पर्दाफाश. राहुल नावाचा एक तरुण इतिहासाचं पुस्तक वाचत होता. एका ओळीत त्याचं लक्ष अडलं. शिवाजी महाराज हे फक्त लुटारू होते. तो क्षणभर थबकला. मनात प्रश्न उभा राहिला. ज्यांना महाराष्ट्र देव मानतो ते फक्त लुटारू कसे असू शकतात? याच प्रश्नातून शिवाजी महाराजांवरील चुकीच्या इतिहासाचा पर्दाफाश सुरू होतो. चुकीचा इतिहास कसा निर्माण झाला? शिवाजी महाराजांच्या काळात मुघल, आदिलशाही, इंग्रज या सर्व सत्तांना स्वराज्य ही मोठी अडचण होती. म्हणूनच महाराजांना बदनाम करण्यासाठी, त्यांच्या कार्याचं महत्त्व कमी दाखवण्यासाठी जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास लिहिला गेला. गैरसमज 1. शिवाजी महाराज लुटारू होते. हा सर्वात मोठा खोटा आरोप. सत्य काय आहे? सुरत लूट ही वैयक्तिक लालसेसाठी नव्हती. ती स्वराज्याच्या संरक्षणासाठीची रणनीती होती. लुटीतून मिळालेला पैसा सैन्यासाठी, किल्ल्यांसाठी, जनतेसाठी वापरला गेला. लुटारू स्वतःसाठी लुटतो, पण शिवाजी महाराज राज्यासाठी लढले. गैरसमज 2. शिवाजी महाराज फक्त युद्ध करणारे राजे होते. खोटं. शिवाजी महाराज उत्कृष्ट प्रशासक होते. अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं. न्यायव्यवस्था सक्षम केली. शेतकऱ्यांना संरक्षण दिलं. ते फक्त तलवारीचे नव्हे, तर कायद्याचे आणि व्यवस्थेचे राजे होते. गैरसमज 3. शिवाजी महाराज धर्मांध होते. हा आरोप तर पूर्णपणे चुकीचा आहे. सत्य काय? सर्व धर्मस्थळांचा सन्मान, मुस्लिम सरदार, सुभेदार, सैनिकांना मान, शत्रूच्या स्त्रियांचाही सन्मान. शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष आणि माणुसकीवर आधारित राजा होते. गैरसमज 4. शिवाजी महाराज अशिक्षित होते. हा देखील मोठा गैरसमज. महाराजांना संस्कृत, फारसी, मराठीचे ज्ञान होते. त्यांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिला. राजपत्रे, आज्ञापत्रे लिहिली गेली. शिक्षण म्हणजे फक्त शाळा नाही, दूरदृष्टी हेच खरे शिक्षण. गैरसमज 5. शिवाजी महाराज नशीबवान होते. नशीबवान नाही, ते अत्यंत मेहनती, नियोजनबद्ध आणि धाडसी होते. प्रत्येक युद्धामागे रणनीती, गनिमी काव्याचा शास्त्रीय वापर, योग्य वेळ, योग्य ठिकाण. इतिहास नशिबाने नाही, बुद्धीने घडतो. सत्य इतिहास कुठे आहे? खरा इतिहास सापडतो बखरींमध्ये, पत्रव्यवहारात, परकीय प्रवाशांच्या नोंदीत, स्वराज्याच्या कारभारात. पण तो इतिहास वाचायला डोळे उघडे ठेवावे लागतात. निष्कर्ष. इतिहास कोण लिहितो? राहुलला शेवटी एक गोष्ट कळली. इतिहास तलवार जिंकत नाही. इतिहास लेखणी जिंकते. जर लेखणी चुकीच्या हातात असेल तर सत्य झाकलं जातं. म्हणूनच आजच्या पिढीची जबाबदारी आहे खरा इतिहास वाचण्याची, चुकीच्या इतिहासाला प्रश्न विचारण्याची आणि शिवाजी महाराजांचे विचार पुढे नेण्याची. शिवाजी महाराज इतिहासात अडकलेले नाहीत. ते सत्याच्या बाजूने उभे आहेत. जय भवानी, जय शिवाजी.